कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार माननीय शिवाजीरावजी काळगे साहेब, लातूरचे सन्माननीय आमदार अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब, आमचे स्नेही, आमचे मित्र, माजी मंत्री माननीय आमदार सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित प्राजक्ताजी माळी, आमचे उदयजी, जगदीशजी, भारतीजी, आमचे माननीय बेगरे साहेब, संतोषजी, SBIचे अधिकारी अमरसिंगजी आणि सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले सर्वच लातूरकर. खरं तर अमरसिंगजींनी बोलत असताना त्यांचा आणि लातूरचा परिचय त्यांनी सांगितला, किंवा त्यांच्या मित्रांनी जो त्याचा लातूरचा परिचय दिला तो त्यांनी सांगितला कि अमरसिंगजी, भूकंप हुए वाला लातूर आप 22 मंजिली इमारत बनाने वाला लातूर बन गया है. रेलवे से पानी, जिस लातूर को रेलवे से पानी आया, उसी लातूर में भारत की सबसे जो बड़ी संकल्पना है वंदे भारत की रेलवे की निर्मिती इस लातूर में ही हो रही है. म्हणजे ज्या लातूरला रेल्वेने पाणी आलं तोच लातूर आता रेल्वे निर्माण करतो आणि हे सर्व शक्य आहे. आपण सर्वांचा उल्लेख केला, राजकीय मंडळींचा उल्लेख केला, आम्हा सर्वांचा उल्लेख केला, पण हे सर्व शक्य आहे इथं बसणाऱ्या तमाम लातूरकरांच्या, त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या मेहनतीतून हे लातूर उभा टाकले. आमचे खरं तर बाहेर गावून आलेले पाहुणे म्हणजे इथं प्राजक्ताची माळी आहेत. आपण महाराष्ट्रभर भ्रमण करता, देशभर जाता. तुम्हाला एक अनोखी गोष्ट या लातूर मध्ये दिसली असणार आहे. आम्ही 1 महिन्यापूर्वी अमित देशमुख हे आमदार कसं होणार नाही याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आणि संभाजी पाटील हे आमदार परत कसं होणार नाही त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करतो. असं कोणतंच कसं त्यांनी सोडलं नाही. हेलिकॉप्टरने घ्या सभा घेतली. खूपच. आणि भैया परिस्थिती बघा कशी. प्राजक्ताजी हे मी का सांगतोय, आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण झालेलं, ह्या जिल्ह्याला जी परंपरा आहे, स्वर्गीय केशवरावजी सोनवणे साहेब, स्वर्गीय निलंगेकर साहेब, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब, माननीय चाकूरकर साहेब, एक सुसंस्कृतपणा म्हणजे कल्चरल, की किती जरी विरोध हा निवडणुकीच्या काळामध्ये जरी असला, पण ज्यावेळेस लातूरच्या विकासाचा प्रश्न ज्यावेळेस येतो तर सर्वजण एकत्रित यायला पाहिजे, एका बाजूला यायला पाहिजे. काही जणांना हे देखील आवडत नाही. आता आम्ही जरी नमस्कार केला, अरे किती लोक एकमेकांना नमस्कार करतात, किती हसत बोलतात. आता काय करावं, दोघांनी एकमेकांच्या हातामध्ये काट्या घेऊन फिरायचं का, भेटले की एकमेकांचे डोके फोडायचे का, आपल्याला भीड करायचं का लातूरचं. नको आपल्याला तसं राजकारण. आज आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय काय परिस्थिती हो. माणसं एकमेकांच्या विरोधामध्ये जा, लोक वेगवेगळ्या नजरेने एकमेकांना बघत. आज विकासाचा दृष्टिकोन हा आपल्या राजकारणाचा मूळ गाभा राहायला पाहिजे. आज आपण अनेकदा मराठवाड्यामध्ये भाषण होत असताना पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख करतो की पश्चिम
विकास कळवला, त्यांनी आमचा विकास नाही कळवला. त्यांनी त्यांच्या विकासासाठी ज्यावेळेस आम्ही विधिमंडळामध्ये पाहतो, माननीय बनसोडे साहेब आहेत, माननीय भैया आहेत, खारगे साहेब आहेत, ज्यावेळेस विधिमंडळामध्ये आम्ही पाहत असतो एखादा पश्चिम महाराष्ट्रातला विकासाचा प्रश्न आला, एखादा पाझर तलाव असेल, एखादा धरण असेल, त्यावेळेस तिथे कोणत्याही पक्षाचे आमदार असले ते सर्वजण एका बाजूला येतात आणि ते धरण आमच्या भागामध्येच व्हायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतात. आज ही भूमिका लातूरकरांनी स्वीकारली आहे. आज काहीतरी असो, आम्ही भैया तुम्ही आज विरोधी पक्षाचे, आमचे खारगे साहेब विरोधी पक्षाचे खासदार आहेत, पण मी तमाम लातूरकरांना आवर्जून शब्द देतो, ज्यावेळेस त्यांनी लातूरच्या विकासासाठी केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, आमच्या विचाराच्या सरकारचं त्यांचं लातूरच्या विषयासाठी, रेल्वेसाठी असेल, विमानासाठी असेल, ज्यावेळेस त्यांना जर जायचं असेल तर त्या प्रत्येक मंत्र्यांसोबत यायची जबाबदारी आमची असणार आहे. आम्ही तात्काळ आपल्यासोबत विचार वेगळे, आयडिओलॉजी वेगळी आहे. माननीय अमित भैयांची काँग्रेस पक्षाची आयडिओलॉजी वेगळी आहे, माझी आयडिओलॉजी हिंदुत्वाची आहे. मी हिंदुत्वाच्या विचारावर जातो, निवडणुकीमध्ये असेल माझ्या विचाराने आम्ही पुढे जाणार, जनतेच्या समोरच्या विचाराने पुढे जाणार. पण निवडणुका संपल्यानंतर लातूरचा विकास हीच आमची एक कॉमन आयडिओलॉजी राहायला पाहिजे आणि या भूमिकेतून आपण पुढे जातोय. आमचे क्रीडाचे सर्व सदस्य अत्यंत चांगला कार्यक्रम आपण घेतला. सर्वांच्या मनामध्ये खरं तर पाहत असताना खालून अनेक जण आम्हाला विचारत होते, बघा एकमेकांना कसं काही जणांना चांगलं वाटत असेल तर दीपकराव, दोन्ही दीपकला सांगा, महानगरपालिका आणि ताकदी एकमेकांच्या विरोधात लढणार. जर तुम्ही असं विचार करू नका ह्यांना सांभाळलं तर तिकडनं निवडून येणार ते असं सांभाळलं, असं काही होणार नाही. बरोबर आहे. आयडिओलॉजी वेगळी, विचार वेगळे, शेवटी आम्ही सर्वजण एकत्रित या आपल्या गावाच्या प्रयत्नासाठी आणि आज जी ओळख आपल्या लिंगेकर साहेब, माननीय विलासरावजी देशमुख साहेब, चाकूरकर साहेब या सर्वांनी जी ओळख आपल्या गावाला जी एक चांगली ओळख, सुसंस्कृतपणाची ओळख लातूरला दिलेली आहे, ती ओळख टिकवणारी आपल्या सर्वांची जबाबदारी. आपण सर्वांनी भविष्याच्या काळामध्ये काही गोष्टीचा प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे. विरोध करायला पाहिजे का? निश्चितपणे विरोध करायला. पण त्या विरोधामुळं व्यक्तिगत विरोध हे टाळायला पाहिजे, ज्याच्यामुळं कुणाच्या भावना दुखवल्या जातील ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. आणि निश्चितपणे ह्या सर्व जर आपण जर एकत्रित मिळून जर बसून विचार करून ह्या दिशेने जर गेलो तर निश्चितपणे आपल्या लातूरला पुढे घेऊन जाण्यामध्ये कुणी आपला हात थांबवू शकणार नाही. उदय बोलत असताना उदाहरण पुणे मुंबईचं दिलं. उदय तुम्हाला माहित नसेल, मी आवर्जून एक तुम्हालाही माहितीसाठी सांगतो, आमच्या मराठवाड्याची ओळख किती महत्वाची. की पुण्यामध्ये पण जर तुम्ही जाऊन विचारा की घरामध्ये सून कुठली पाहिजे, जर तुम्हाला विचारला त्यांनी म्हणतात मराठवाड्याची सून पाहिजे. कारण त्या घराला एकत्रित बांधून ठेवण्याची जबाबदारी, कुटुंबाला एकत्रित ठेवण्याची जबाबदारी हे सर्वजण आमच्या ह्याच्यात करतात. मी जगदीशी बोलत होते, जगदीशी त्यांनी बोलत असताना सांगितलं, घरी गेले की आमच्या बायका आम्हाला ओरडतात की दिवसभर बाहेर राहतात. त्यांनी त्यांच्या बांधकाम व्यावसायिकाच्या बाबतीमध्ये सांगितलं, सुबोधजी बरोबर आहे, हे तुमच्याच व्यवसायात नाहीये. आम्ही भैया एकमेकांना म्हणतो, आम्हाला वाटत होतं आमच्या याच्यावरही ओरडतात. सगळ्याच देशांमध्ये आपण काम करत असताना अधिकचा
लातूरचा न्याय ज्यावेळेस आपण आपल्या व्यवसायाला देतो, आपल्या याच्यासाठी देतो, तर निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी त्याग करावा लागतो, तो त्याग होत असतो. आणि ही भूमिका खरं तर सुबोधजी, भारतीजी, जगदीशजी, उदय, आमचे संतोष आणि त्यांच्या सोबत असणारी सर्वच टीम, आपली क्रीडामध्ये असलेली सर्व टीमला एक आम्ही सर्वजण एकत्रित मिळून देतो. त्यांनी अर्धी हमी दिली, त्यांच्याकडे जावं असं म्हणून लातूरच्या या मला असं वाटतंय आता निवडणुका संपलेत, काही कॉमन प्रश्न आपण एक एजेंडा लातूरचा बनवायला पाहिजे. लातूरच्या ट्रॅफिकचा विषय असेल, आपण एकत्रित त्या दिशेने जायला पाहिजे. लातूरच्या विमानाचा विषय असेल, लातूरमध्ये अधिकच्या रेल्वे गाडी आपल्याला वाढवायचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, मला असं वाटतं की या सर्व विषयाच्या अनुषंगाने तुम्ही विरोधी पक्षाने म्हणून आम्ही तसं बघू नये आणि आपण या सरकारकडे भूमिका ह्या मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून ठेवू नये. या देशामधील जे नेतृत्व आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब स्वप्न हे खरं क्रीडाई एका अर्थाने पूर्ण करू शकतात. अमर सिंह जी, आप बोलते वक्त एक बात रह गई, मुझे ऐसा लगता है प्रधानमंत्री आवास योजना जी आहे, माझी सर्व क्रीडाईच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी क्रीडाईच्या म्हणजे जसं आज मुंबईच्या फ्लॅटचे जे रेट आहेत, पुण्याच्या फ्लॅटचे रेट आहेत, तेच आपल्या इथे, पण लातूरमध्ये जो सर्वसामान्य वर्ग जो राहतो त्यांना देखील जर फ्लॅट आणि घर घ्यायचं असेल तर प्रधानमंत्री आवास योजना जी माननीय देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आणलेली आहे, या योजनेसोबत क्रीडाईने एकत्रित हात मिळवणी करायला पाहिजे. पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, अनेक व्यावसायिकांनी, बांधकाम व्यावसायिकांनी एकत्रित येऊन आणि बँकांनी त्यांना साथ देऊन, बँकेने त्यांना साथ देऊन सर्वसामान्य माणसांना देखील जे घरं परवडतील असे देखील घरं आता क्रीडाईने बनवायला पाहिजे, अशी देखील आम्ही आपल्या सर्वांना विनंती देखील करतो. त्यामुळे आपण अधिकचा वेळ न घेता एक अत्यंत चांगला कार्यक्रम, एक चांगला संदेश जाणारा कार्यक्रम, सर्वजण लातूरच्या विकासासाठी एकत्रित एका दिशेने काम करायला पाहिजे. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, कधी बऱ्याचदा असं होतं की भांडणं झालेल्या गोष्टी दाखवतात, पण लातूरचा हा पॅटर्न देखील महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून दिसायला पाहिजे, ही देखील माझी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे. विकासासाठी सर्वजण एकत्रित एका दिशेने एका विचाराने आम्ही तमाम लातूरकरांसाठी काम करू, हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो आणि क्रीडाईंच्या सर्व सदस्यांचं मनापासून आभार व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद. राजकीय मतभेद असते, लातूर विकासासाठी कधीच मनभेद आमच्यामध्ये नाहीये, हे त्या भाषणाचं सार आपण समजूया आणि जी एकोप्याची भावना भैयांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केली हीच आपण लातूरकर ठेवूया. या भैयांसाठी जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. आणि मी कार्यक्रमाला सांगितलं भैया कलाप्रेमी खूप आहे, त्याला त्याच्या पाठीशी खंबीरपणे संभाजीभाऊ उभे असतात, हे पण या ठिकाणी मी नमूद करतो. आणि यानंतर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या विचाराचा वसा आणि वारसा त्यांच्या खांद्यावरती आहे आणि साहेबांच्या स्वप्नातलं लातूर हे उज्ज्वल आणि भविष्य जे आहे त्यांच्या खांद्यावरती आहे आणि ते यशस्वी करण्यासाठी अहोरात्र धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब, माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य, यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या. Ferai Property Expo Nagpur. उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले आणि ज्यांचे विचार आपण नुसतेच ऐकले ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकरजी, महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय संजय बनसोडेजी, लातूरचे खासदार
डॉक्टर शिवाजी काळगेजी, प्रमुख उपस्थिति सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी जी, एडवोकेट वेंकट बेदरे जी, स्टेट बैंक ऑफ इंडिया लातूर से रीजनल मैनेजर अमर सिंह जी, सुबोध बेरंबे जी, जगदीश कुलकर्णी जी, संतोष भक्ते जी, उदय पाटिल जी, दीपक कोटलवार जी, व्यासपीठावर उपस्थित असलेले क्रीडाचे सारे सन्माननीय पदाधिकारी, क्रीडा विमेन विंग के सगळे पदाधिकारी, पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, क्रीडा प्रॉपर्टी एक्सपो 2024 लातूर याचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो आणि क्रीडाला माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीनं अतिशय दर्जेदार अशा एक्सपो साठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. जगदीश कुलकर्णी, संतोष हत्ते, उदय पाटील, श्री भारती, दीपक कोटरवार आणि त्यांचे सगळेच सहकारी बेरंबे, या सगळ्यांचंच मनापासून मला कौतुक करावं असं वाटतं की आज लातूरमध्ये तुम्ही असा एक्सपो या ठिकाणी उभा केला आहे की आम्ही लातूरमध्ये आहोत हा विश्वासच बसत नाही. लातूरनं बांधकाम या क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतली आहे असं आपण म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. आज थक्क करणारी प्रगती आपण सगळ्यांनी तिथं आल्यानंतर पाहिलेली. 100च्या घरात स्टॉल आज या एक्सपो मध्ये साकारण्यात आलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे की लातूरने जी प्रगती केली आहे ती दृष्ट लागण्यासारखी आहे आणि याला दृष्ट लागू नये अशीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. क्रीडाने मला बऱ्याच दिवसापूर्वी या कार्यक्रमाला यायचं असं त्यांनी मला कल्पना दिली. कदाचित मला असं वाटतं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपली चर्चा झाली आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कदाचित कार्यक्रमाची रूपरेषा वेगळी असेल. म्हणजे काय होईल काहीच सांगता येत नाही. झाल्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आता अलीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आता जे निकाल आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे महायुतीनं एवढी बुकिंग जोरात केली की महाविकास आघाडीला एकही फ्लॅट मिळू नये अशी म्हणजे 228 फ्लॅटची स्कीम आता सगळ्याला बरोबर घेऊन जायची अशी आपण नेहमीच कल्पना मांडली. 288 फ्लॅटची स्कीम आणि तिथं जवळपास 240 तुम्हीच घेतले. तुमच्या आशीर्वादाने कसा बसा तिथं आपण
पावती फाडली आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये प्रवेश केला. तेव्हा क्रीडा येण्याची काही कार्यक्रमाची रूपरेषा निवडणुकीच्या अगोदर ठरवली. त्याच्यामध्ये खूप बदल तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर करावे लागले. आज मला म्हणजे खरा मनापासूनचा आनंद होते की महाराष्ट्र पितापासून तुम्ही या कार्यक्रमाची सुरुवात. मला आठवतंय की मी महाराष्ट्राचा सांस्कृतिक मंत्री असताना मंत्री संजय बनसोडे देखील त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून कार्यरत असत. त्या काळामध्ये राज्यगीत काय असावं ही चर्चा त्या काळामध्ये सुरू झाली आहे. काही गीतांची निवड शासनाला आम्हाला सांस्कृतिक विभागानं शिफारशी केल्या आणि मग गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताला म्हणजे महाराष्ट्र राज्यगीत याची शिफारस त्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही केली आणि नंतर महायुतीच्या मंत्रिमंडळानं त्याला अंतिम मंजुरी दिली. ते देखील आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आता सगळ्यांना ठाऊक. महाराष्ट्र गीत जेव्हा सुरू झालं मी पाहत होतो या सगळ्या सभागृहामध्ये फक्त एक व्यक्ती ज्याला महाराष्ट्र गीत तोंडपाठ होतं ते म्हणजे शैलेश गोदम. तोंडपाठ महाराष्ट्र गीतानं आज ही चांगली परंपरा राष्ट्रगीत राज्यगीत अशा प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपण कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने करावी, त्याचा समारोप राष्ट्रगीताने करावा. मला असं वाटतं की ही एक चांगली संकल्पना क्रीडाने या ठिकाणी सुरू केली आहे आणि याचीच या पुढच्या काळामध्ये तुम्ही तर सुरू ठेवालच. मित्रांनी देखील त्यातून प्रेरणा घेऊन याची सातत्य असं राखलं पाहिजे हे मला मुद्दाम या ठिकाणी. आज खरंच मला आपला अभिमान वाटतो की पुण्या मुंबईमध्ये जशा इमारती आम्ही पाहतो तशा इमारती आज लातूरमध्ये विकसित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याचा आम्हाला खरा आनंद. खरं म्हणजे क्रीडा तुम्हाला सगळ्यांना सांगायला हरकत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. क्रीडा आणि क्रीडाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांची आमची भेट वर्षाला फक्त अशाच त्या कार्यक्रमाला होत असते. कारण तुम्ही सगळे असे आहात की वर्षभर तुम्ही आपल्या कामामध्ये असता आणि कामामध्ये असताना आमदाराची नगरसेवकाची भेट झाली नाही तेच बरं असतं. कारण तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला जे काम करायचं त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्वातंत्र्य हवं आहे आणि मला खात्री आहे की असंच कधीतरी अचानकपणे समजा आमचा फोन यायला तुला तुमच्याकडे कोणाला तुम्हाला धडकीच बसेल की यांचा कसा काय फोन. त्यामुळे आम्ही एक सूत्र पाळलंय की इथं आमचे जे सगळे लातूरचे व्यावसायिक आहेत त्याला आम्ही काही कधी फोन करतो. त्यांना मात्र आम्ही हे सांगितलं की तुम्हाला कधी काही अडचण आली तर अर्ध्या रात्री तत्परतेनं तुमची अडचण दूर करण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत ही खात्री आम्ही मात्र त्यांना दिली. आणि ही जी काही संस्कृती आहे हीच लातूरची संस्कृती. तुम्ही म्हणाला की लातूरचा आपल्याला बीड करायचं नाही, पण मी हे म्हणेन की बीडला आपल्याला लातूर करायचं. बीड आपल्या शेजारचा जिल्हा आहे. मसाजोगला मी काल परवा होतो. मसाजोग या गावाचे केज तालुक्यातल्या मसाजोग या गावातले 10 कुटुंब हे लातूरचे रहिवासी आणि केज तालुक्यातले 3-4 हजार कुटुंब
यांचा रहिवास हा लातूरला आहे. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की लातूरमध्ये जो शिक्षणाचा पॅटर्न नावावर उभा आला, लातूर पॅटर्न म्हणून ज्याला आपण ओळखतो, आज कोटाशी स्पर्धा आपली होती. आणि खरं म्हणजे सत्ता पक्षाला माझी अशी आग्रहाची विनंती आहे, कोटाला ज्या व्यवस्था आहे तशा व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये लातूरला व्हाव्या, ही माझी अपेक्षा. तर देशामध्ये जेव्हा शैक्षणिक केंद्र म्हणून काही शहरं नावारूपाला येतात, तेव्हा ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था निर्माण करण्याचं काम हे सरकारचं असतं. मी आज कुठली राजकीय टीका टिप्पणी या ठिकाणी करणार नाही, कारण काल परवाच निवडणुका झाल्या, त्यामुळे आता आम्ही सगळे खंड झालेले आहे, नाही का? मी विरोधी पक्षात आहे म्हणून तो खंड झालोच, पण तुम्ही सत्ता पक्षात असून देखील खंड झालेले आहात. त्यामुळे थंडा थंडा कूल कूल आणि त्याच्यामुळे अलीकडं आमचं अधिक जमा लागलं. दोन्ही जे दीपक आहेत त्यांना देखील मी हे सांगू इच्छितो की आता ही सुरुवात आहे आणि आमचं जमण्याचं आता सुरू झालं. त्यामुळे आता आम्ही हे किती जमवणार आहोत देखते रह जाओगे तो. आणि लातूरसाठी एका विचाराने सगळ्यांनीच एकत्र यायला, म्हणजे विमानतळ काँग्रेसने निर्माण केलं, विमानसेवा तुम्ही सुरू करा, काही अडचण नाही. आणि खरंच विमानसेवा सुरू झाली पाहिजे. आज आपण म्हणा एखादा उद्योग जर इथे यायचा असेल तर तो उद्योजक काय म्हणतो की लातूरला कसं जायचं, रेल्वेने जायचं तर त्याला तेवढा वेळ नाही, जसा प्राजक्ता माळीन नाही तेवढा वेळ नाही, खरं नाही, त्याला तेवढा वेळ दिवस जातो, उद्या काम असतं. आणि म्हणून सकाळी आले, बैठक घेतली, परत आपल्या शहराला निघून गेल्या. उद्योजकांच्या या गरजा आहेत. आणि आता सोलापूरला विमानसेवा सुरू होते असं मी ऐकलं, लातूरलाही ती सुरू व्हावी. आणि आम्ही मागे असं म्हणायचो लातूरला विमानसेवा सुरू झाली, तेव्हा संभाजी पाटील असं म्हणायचं कशाचं काय, यांना बसून जायचं विमान, आणि टीका करायची. काय करायचं म्हणजे लातूरला विमानसेवा सुरू झाली आणि असं भाषण केलं, कोणत्यासाठी काय हो, यांना बसून जायचं. पण आता बिदरला विमानतळ सुरू झालं, विमानसेवा सुरू झाली, गुलबर्ग्याला सुरू झाली विमान सेवा, सोलापूरला सुरू होते, लातूरलाही सुरू झाली. राज्य सरकारकडे काही त्याच्या संदर्भामध्ये प्रलंबित काही बाबी आहेत, त्या दूर होतील. आम्ही काल परवाच्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देखील ते मुद्दे मांडले. आणि मला असं वाटतं की या ज्या व्यवस्था आहेत, विमानसेवा सुरू झाली की मग तिथं लातूरच्या प्रवाशांना देखील, नागरिकांना देशभर आणि जगभर सुखकर प्रवास करता येईल. आणि आपल्याकडे सुद्धा एखाद्याला यायचं असेल तर त्याला गलत गती